ओव्हरला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा व्हॉलंटिअर्स टीमचा निर्णय प्रीतम गुरव यांच्यासाठी आपल्या मंडळासाठी एक अमूल्य देणगी आलेली आहे आणि चेंडू आणि 41 धावा. दोन चेंडू 41 धावा झाले. उर्वरित 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 4 चेंडू 17 धावा आणि बाबू चौकार बघून एक असा ब्रँडेड षटकार. समोर डीजे कामात असते. बॅटिंग बद्दल 3 चेंडू आणि 11 धावा आणि पुन्हा एकदा आलेला बदललेली षटकार. उर्वरित 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. प्लॅव्हलियर मध्ये विजयाचा जल्लोष चालू झालेला पाहायला मिळते आपल्याला. जल्लोष वरनं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सर्वप्रथम सर्व प्लेयरला एक गोष्ट सांगू इच्छितो की या आपण ज्या मॅचेस ठेवलेल्या आपण आपल्या गावासाठी ठेवलेल्या आहेत, तर प्रत्येकाने एक सॉफ्ट कॉर्नर त्यावेळेला ठेवायचा आहे. नक्कीच जो निर्णय असेल कुठेतरी एक कॉम्प्रोमाइज करायचं, प्लस मायनस करायचं, पण निर्णयामध्ये कोणी वाद घालू नका. ज्या मॅचेस आहेत त्या आपल्याच गावामध्ये आहेत. नंबर सुद्धा आपल्या गावामध्येच राहणार आहे. तो कोणत्याही संघाच्या कॅप्टनी नंबर जरी मारला तो आपल्या गावाचा विजय असेल. तर प्रत्येकाने जो निर्णय हंपर देतील, प्लस होईल मायनस होईल, पण जे निर्णय देतील त्यामध्ये नक्कीच कोऑपरेट करा. एक खेळाडू वृत्ती प्रत्येकाने दाखवायची आहे आणि आपल्या सामन्याला पुढच्या सामन्याला सुरुवात करायची.